त्यानंतर म्हणजे पहिली शिपची गाडी चालून ही रिक्षा म्हणजे स्वतः हे केली. संघर्ष रडवतो पण 100% घडवतो. नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मंडळी, आज मी पुणे शहरामध्ये आहे आणि पुणे शहरामध्ये आपल्याला रिक्षा चालवताना दोन भगिनी भेटल्या. खरं तर यांनी रिक्षा चालवायची सुरुवात कशा पद्धतीने केली किंवा रिक्षा कशा चालवतात, कशासाठी चालवतात आणि नक्की हा अनुभव त्यांचा कसा आहे हे आपण आता एकंदरीत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर आपण रिक्षावाले काका, रिक्षावाले मामा, दादा ही नावं ऐकली असतील, पण आता आपण रिक्षावाले ताई, दिदी हे पण नाव आता आपण ऐकणार आहोत. खरं तर एकंदरीत महिलांना रिक्षा चालवण्यासाठी कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतं याविषयी आपण आता बातचीत करणार आहोत. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? राणी बनकर. रिक्षा चालवताय तुम्ही? हो. कसं काय बरं रिक्षा चालवताय? कसं काय म्हणजे पोटासाठी चालवावं लागते ना. बरं. आणि ही कल्पना सुचली कशी तुम्हाला रिक्षा चालवायची? कल्पना सुचली म्हणजे असं आयडिया काही नव्हती माझ्या डोक्यात अगोदर. पण नंतर असं विचार केला की म्हणजे कामाला वगैरे गेल्यानंतर एवढं पेमेंट वगैरे भेटना, 2 मुलं मला त्यांचं निर्वाह करण्यासाठी पण हे नव्हतं ना. मग डोक्यात आलं की आपल्या ह्या भागात पण एक रिक्षा महिला कोण नाही आणि मध्ये बरेच घटना घडल्या ना अशा की मग त्या सगळं विचार करून आहे ना मी असं म्हणजे सगळं हे केल्यानंतर विचार केला की एक आपण स्वतः स्टिअरिंग हातात घेतली तर महिलांची, मुलींचं संरक्षण होऊ शकतं ना. आणि जेव्हा माझ्या रिक्षात महिला बसतात ना तेव्हा मला खूप भारी वाटतं की मी एक महिला असून महिलेला सुरक्षित तिच्या घरापर्यंत पोहोचू शकते. आता तुम्ही किती जणी रिक्षा चालवताय भागात? आम्ही 2-3 जणी आहेत, माझी मैत्रीण हा पण आहे. कुठला भाग आहे सध्या? हा संकेत घरचा आहे हडपसर. बर. आता आपल्या समोरही बघतोय अजून एक रिक्षा आहे. काय नाव आपलं? मीनाक्षी चौधरी. कुठलं गाव? मी प्रॉपर हडपसरची आहे. बर. मग रिक्षा मध्ये कसं काय? पहिली लहानपणापासून एक आवड होती, ड्रायव्हिंग करायची एक इच्छा होती, वडिलांच्या गाडीत फिरायची. पण वडील काही गाडी चालू शकत नव्हते, त्यामुळं वडिलांसोबत फिरता आलं नाही. त्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर एक इच्छा होती, मिस्टरांनी फिरवलं पाहिजे. पण त्या मिस्टर काही फिरवण्यासारखे नाही भेटले. त्यानंतर विचार केला की स्वतः स्टिअरिंग हातात घेऊन ड्रायव्हिंग करायची. त्यानंतर रिक्षा हा मार्ग निवडला आणि रिक्षा चालवते म्हणजे 2 वर्ष झालं चालवते मी रिक्षा. हो, या तुम्ही इकडं. खरं तर मंडळी, आता आपण बघतोय उदरनिर्वाहासाठी आणि स्वइच्छेसाठी त्या दोघी भगिनी रिक्षा चालवत आहेत. आणि ह्या रिक्षा चालवताना अनुभव कसा आला? अनुभव म्हणजे येत गेला असं म्हणजे की पॅसेंजर वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात, त्यांना सगळ्यांना सामोरं जावं लागतं. ड्रायव्हिंग म्हणजे की महिला असल्यामुळे की लोक असं हे वेगळ्या याने बघतात की महिला आहेत सगळ्या कार्यात पुढं. ह्या कार्यामध्ये महिला पुढं नव्हत्या, आम्ही धाडशीने करतोय. करताना पोरं म्हणतात की तुम्ही म्हणजे गाडी भरताना त्रास देतात, पण आम्ही त्यांना घाबरत नाही. तसंच त्यांना की दादा बाबा म्हणून आम्ही म्हणजे की पुढे हे करतो. आता म्हणजे 2 वर्ष झालं चालवतंय तेव्हापासून म्हणजे त्यांना कळत गेलं की ह्या महिला की हार मानणाऱ्या नाहीत, त्या लढणार आहेत. तर आम्ही लढत गेल्यामुळे ते आता त्रास देणं बंद झालेलं आहे. काही एखादा चांगला अनुभव काय सांगाल? चांगला अनुभव आलेला? चांगला अनुभव म्हणजे असं अनुभव चांगला असं काय आलेलं नाही अजून. बर. म्हणजे तसा येतो पण म्हणजे असं एखाद्या महिलेला आपण सोडलं किंवा ते आपल्याला परत 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 असं विचारतात की ताई तुमचा नंबर देता का हो? म्हणजे आम्हाला तुमच्या गाडीत सेफ्टी वाटतं. मग आपण नंबर दिल्यावर ते नंतर कॉन्टॅक्ट वगैरे सुरू होतच. ती महिला अजून 10 महिलांना नंबर देते, जाऊ ह्या ताई चांगल्या तर मी नसली तर हिला मी ऍडजस्ट करून पाठवू शकते किंवा तिला फोन आला ती नसली तर आम्ही दोघी ऍडजस्ट करून जातो. म्हणजे जातोच तिथं ज्या महिलांना गरज आहे ना आमची तिथं आम्ही हजर राहतोच. आज तुमच्या दोघीचं काय रिलेशन? आम्ही दोघी मैत्रिणी. बर. दोघीने एखादी रिक्षा घेतली का? नाही, त्यांनी पहिली घेतलेली माझ्याकडे. पहिली मी शिपची गाडी चालवली, 1 वर्षभर शिपची गाडी चालवली. फेब्रुवारी महिन्यात ही गाडी घेतलेली 1 वर्ष होईल. त्यानंतर म्हणजे पहिली शिपची गाडी चालून ही रिक्षा म्हणजे स्वतः हे केली. म्हणजे शिपचे पैसे गाडी चालवून थोडे पैसे इन्कम बचत करून ही गाडी घेतलेली आहे. ह्या गाडीला 1 वर्ष होईल फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता तुम्ही रिक्षा चालवत असताना असं एखादा वाईट अनुभव कधी आला का? वाईट अनुभव तसे येतात म्हणजे की गाडी चालवताना रस्त्याना जाताना पोरं कट मारून जातात, वाईट बोलतात. मग त्यांना म्हणजे की असं सांगावं लागतं की अशा गोष्टी करू नका. गाडी एकदा म्हणजे की चुकून धडकली होती, त्यावेळेस एक अनुभव आलेला आहे. त्यावेळेस म्हणजे की ही महिला आहे, हिच्याकडे बघून कसं म्हणजे हे करायचं. लोक असे की महिला चालवते, तुमची चूक आहे, तुम्ही चुकून तुम्ही कशाला नाही चालवायचं तर म्हणजे नका चालू. अशा गोष्टी घडलेल्या आहेत एकदा दोनदा. मग आता यासाठी तुम्हाला पाठबळ कोण देते? पाठबळ देण्यासाठी
संतोष भाऊ मदत करतात. काही म्हणजे गरज लागली तर भाऊंना फोन केला की भाऊ येतात, एका कॉलवरती येतात. भाऊंचा म्हणजे खूप सपोर्ट आहे आम्हाला. भाऊ सगळ्या गोष्टीत मदत करतात आम्हाला. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला काही कमी पडलं काही गोष्टीचे म्हणजे की तुम्ही आम्हाला फोन करा. आम्ही फोन केला की भाऊ आमच्यासाठी हजर असतात. काय वाटतंय अनुभव कसा आहे एकंदरीत थोडक्यात? अनुभव म्हणजे असा वाईट पण अनुभव आले, चांगले पण अनुभव आले. हम्म. कारण की ह्या क्षेत्रात उतरल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती वाईट पण नसतो आणि चांगला पण नसतो, नाही का? आता या रिक्षाची एकंदरीत किंमत किती आहे? या रिक्षाची कॅश पेमेंट आहे म्हणजे 2,65,000 रुपये. आम्ही हप्त्यावरती घेतली. आम्हाला डाऊन पेमेंट थोडं करून आम्हाला म्हणजे 7,500 रुपयाचा हप्ता पडतो. 3 वर्षाची आम्ही फेड घेतलेली आहे. आम्हाला 3.5 पर्यंत गेली. हम्म. आता हप्त्यावर सगळं नेहमीच जातं. हो, व्यवस्थित जातं. आता मग ह्याला कुटुंबातून सहकार्य कसं लागतं? कुटुंबातनं सहकार्य तर नाहीये, आम्ही वैयक्तिक स्वतःच करतोय. बर, मग कुटुंबाचा आधार असेल ना बाबा तुम्ही. कुटुंबाचा आधार त्यांच्याकडे जाऊ द्या. काय झालं म्हणजे घरची परिस्थिती काय काय पाठीवर गेली नाही, आहे? माझ्या कुटुंबाने मला भरपूर साथ दिली. कारण कुटुंबाने साथ दिली म्हणून तर मी हे पाऊल उचललं ना. घरची फॅमिलीची साथ नसेल तर कोणतीच महिला कोणीच असं पुढे जाऊ शकत नाही. मी सिंगल मदर आहे, पण माझ्या भावांनी आणि बहिणीने मला भरपूर साथ दिली. कारण की असं ह्या क्षेत्रात उतरायचं म्हणल्यावर बरेच प्रश्न विचारते. माझ्या मैत्रिणींनी पण मला बरेच साथ दिली. पण आता आपण बघतोय की महिलांना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. म्हणजे आपल्या स्वप्न बाजूला ठेवून हा खरं म्हणजे एकंदरीत आपल्या उदरनिर्वाहासाठी असो किंवा आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी महिलांना आज खूप संघर्ष करताना आपण बघतोय. आणि या रणरागिणी आहेत. खरं तर संकेत विहार या परिसरामधील या महिला आहेत. आणि या महिलांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाच्या जीवावर कोणालाही म्हणजे कोणाच्याही शरण न जाता अगदी स्वतः ठामपणे उभा राहून स्वतःचा व्यवसाय निर्मिती करून स्वतः हा व्यवसाय करतात आणि उदरनिर्वाह करतात. तसंच यांचं सामाजिक कामही चांगलं चालतं. यांनी आता सांगितलं की संतोष भाऊ हरपळे यांचाही यांना चांगला पाठिंबा आहे. एकंदरीत संतोष भाऊ बद्दल काय वाटतं? संतोष भाऊ मदत करण्यासाठी म्हणजे की पुढाकार घेतात. सगळ्या म्हणजे बंधू बहिणींना मदत करतात. कोणतेही प्रॉब्लेम असू द्या, भाऊंना सांगितलं हॉस्पिटल असू द्या, कोणत्याही गोष्टी बाबतीत भाऊ सपोर्ट करतात. त्याच्याविषयी खूप म्हणजे की सपोर्ट करतात. खूप छान आहे. असंच भाऊंचा सपोर्ट असावा कोणत्याही बहिणीला, कोणत्याही म्हणजे गरजूवान महिलेला भाऊंनी सपोर्ट करावा हीच इच्छा आहे आणि भाऊ करत राहतील. खरं तर या दीदीने सांगितलं की संतोष भाऊ म्हणजे सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस आणि आपला घरातला माणूस वाटतो. आपण त्यांना केव्हाही मदत मागू शकतो आणि ते आपल्याला अगदी मनमोकळेपणानं मदत करत असतात. ताई, तुम्ही रिक्षा चालवत आहात, तर इतर महिलांना काय संदेश द्याल? मी तर महिलांना संदेश देईल की जरी असं नाही का एखाद्या वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना असं काही झालं तर हार मानू नका. हार मानल्यानंतर काही होत नाही साध्य. तुम्ही करा. आणि आम्ही दोघींनी सांगूनच ठेवले कोणाला पण काही मदत लागली आमच्या ह्याने जेवढं होईल ना तेवढं आम्ही सगळं करतो. एक महिला होती तिला पण आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय, चालू आहे, निघते या. तिला सांगितले काही मदत लागली तर आम्हाला बिंदास, आम्ही आता आहे ना असं ह्याच्यासारखं वागतो. म्हणजे पोरांना माहित झालंय की हे ह्या दोघी जणी ना संकेत विहारच्यात बरं का. संकेत विहारची भाऊंची टीम आणि भाऊ ना तत्पर लगेच हे असतात. त्या पोरींनी फोन केला वगैरे काय झालं की लगेच त्यांची टीम लगेच हजर असते. त्याच्यामुळे आम्ही असं एवढं बिंदास झालोय ना तेवढ्यात. कारण मागचे अनुभव वाईट आले ना ते आता ह्याच्या पुढे अनुभव वाईट कधीच येणार नाहीत असं मला तर वाटतं. काय संदेश द्याल? सांगायचं म्हणलं तर मी महिलांना सांगेल की आणखी तुम्ही म्हणजे की ज्या आहेत ना गरजूवंत महिला त्यांना सांगेल की तुम्ही स्वतःहून पुढाकार कोणाकडूनही अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच म्हणजे की स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करा. दुसऱ्याच्या जीवावर थांबणं चुकीचं आहे. खरं तर मंडळी, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की ऍक्टिव्हा चालवताना महिला असतील, स्कूटी चालवताना महिला असतील, तर त्यांना ब्रेक लागत नाही, पाय घासतात. यावरती अनेक सोशल मीडियावरती कमेंट्स वगैरे येत असतात. परंतु इथं पाय घासावा लागत नाही, ऍक्च्युली ब्रेक दाबावा लागतो. ते सिस्टीम कशा दाखवायचं समजून? पायामध्ये ब्रेक असतो. बर, पायामध्ये ब्रेक असतो, हातामध्ये क्लच असतो. क्लच म्हणजे गिअर याच्यामध्ये असतात. 4 गिअर असतात. वरती उचललं की पहिला गिअर, खाली केलं की नुकन होती गाडी, एकदम खाली घेतलं की दुसरा तिसरा चौथा गिअर पडत जातो. त्यामुळे आम्हाला तर काही वाटत नाही प्रॉब्लेम. सांगतात भरपूर प्रॉब्लेम येतात की हे होतं, आम्हाला तर म्हणजे की असं काही वाटत नाही.
छान वाटतं आणि महिला बसल्यावरती कौतुक करतात, पुरुषही बसल्यानंतर कौतुक करतात. 100तनं 10 महिला असतात की वाईट कमेंट करणारे, पण 100% पुरुष तर की चांगलं ताई खरंच असंच करत राहा, छान काम करतेस, असं बोलणारे भरपूर पुरुष आहेत. असाच सपोर्ट सगळ्यांचा राहावा हीच इच्छा आहे. एकंदरीत आपण आता बघूया की आपण एका रिक्षामध्ये बसूया आणि रिक्षा चालू लावूया. या आपण रिक्षा चालू एक आपल्या दर्शकांना एक दाखवू की या ताई रिक्षा कशा पद्धतीने चालवतात ते. या तुम्ही पण बसा पलीकडनं आणि तुम्ही पण बसा. आणि आता आपण रिक्षामध्ये बसलोय आणि कॅमेरामॅन पण रिक्षामध्ये या. हो ते चालू करायचं दाखवा. ओके. फक्त एक राऊंड मारा गोल, कारण दर्शक आता बघतायत की रिक्षा महिला पण चालवतात. ओके, उभा करायचं. खर तर मंडळी आपण आज बघतोय की महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहून आणि स्वतःच उत्पन्न स्वतः तयार करत आहेत. हा संदेश एक काय द्याल? मी मगाशी पण बोलले ना की महिलांना मला एवढं सांगायचंय की जरी असं कधी कोणावर आमच्या जे आम्ही संघर्ष केलाय ना तो तरी तुमच्या वाटीला येऊन देऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहे आणि कायम असू. आम्ही दोघी पण कधी फोन करा, काही करा, कोणाला शिकायची इच्छा असेल, कोणाला क्षेत्रात उतरायचं असेल तरी आम्हाला बोलू शकता. आणि पण फक्त खचून जाऊ नका. संघर्ष केल्यानंतर प्रत्येक माणूस नाही का संघर्ष करणारा हा संघर्ष रडवतो पण 100% घडवतो. संघर्ष रडवतो पण 100% घडवतो. धन्यवाद.